यशवंत शिक्षण संस्थेचे संस्थापक स्वातंत्र्यसैनिक देशभक्त आर.पी. अण्णा पाटील यांच्या 121व्या जयंतीनिमित्त आर.पी. पाटील कुपवाड विद्यालय येथे विविध उपक्रमांचे आयोजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांसाठी रांगोळी स्पर्धा, वृक्षारोपण तसेच क्रांतिकारकांच्या वेशभूषेची आकर्षक सादरीकरण करत विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर संदेश देत कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यावेळी मान्यवरांसह विद्यार्थ्यांच्या हस्तेही वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमास यशवंत शिक्षण संस्थेच्या चेअरमन ॲडव्होकेट सरोज पाटील रायनाडे, सचिव ए. पाटील, संचालक एस.पी. पाटील, संचालक राजगोंड पाटील, ॲडव्होकेट वैशाली देवर्षी पाटील, विनयाश्री पाटील, वितराग देवर्षी उपस्थित होते. मुख्याध्यापिका संध्या चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. यावेळी बोलताना चेअरमन ॲडव्होकेट सरोज पाटील रायनाडे म्हणाल्या की आर.पी. अण्णा पाटील यांनी बहुजन समाजासाठी शिक्षणाची दारे खुली करून सामाजिक परिवर्तनाची पायाभरणी केली. त्यांनी लाभलेल्या शिक्षणरूपी रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील यांनी केले असून ही शिक्षण संस्था परंपरा आजही समाजाला दिशा देत आहे. कार्यक्रमास शिक्षक, पालक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी आर.पी. अण्णा पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याला अभिवादन केले. सदस्य आणि 57 ते 62 स्कूल बोर्ड चेअरमन झाले आणि त्याच वेळी 60 साली त्यांनी हे यशवंत शिक्षण संस्था स्थापन केली. शिक्षणासाठी खूप मोठं त्यांनी योगदान दिलेलं सांगली जिल्ह्यासाठी, त्याचबरोबर पूर्ण महाराष्ट्रासाठी. आणि त्यांनी जी ही मुहूर्तमेढ लावली त्याच्यात नंतर माजी आमदार शरद पाटील सरांनी खूप मोठं योगदान दिलं, खूप मोठी संस्था वाढवली. राबवत आहोत. एक मूल एक झाड. आर.पी. अण्णांच्या जयंतीनिमित्त हे पावसाळ्याचे दिवस आहेत आणि या पावसाळ्याच्या दिवसामध्ये आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना आव्हान करतोय, आपल्या परिसरात, आपल्या परसबागेत जागा असेल तर, नसेल तर आपल्या परिसरात रोडच्या कडेला एक झाड लावायचं आहे आणि ते जगवायचं आहे. वास्तव्य असायचं त्यावेळेला, ज्या वेळेला बघायचे की किती दुरवस्था आहे, शिक्षण मिळत नाही बहुजन समाजासाठी, त्यावेळेला देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांना वाटलं की आपण बहुजन समाजातल्या मुलांना शिक्षणाची गंगा त्यांच्या दारापर्यंत न्यायला पाहिजे, असं एक उदात्त हेतू त्यांच्या मनामध्ये आला आणि त्यांनी या यशवंत शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणाची गंगा त्यांच्या घरापर्यंत पोहोचवली. असे युगपुरुष असतात, कालातीत असतात, खूप मोठं ध्येय घेऊन जगत असतात आणि अशा युगपुरुषांना बघितलं म्हणजे वाटतं की संभवामी युगे युगे. श्रीकृष्णाने म्हणलं होतं की मी ज्या वेळेला अधर्माचा हे होईल,